रसिक हो नमस्कार. मी नामदेव गरुड. माझ्या नामदेव गरुड स्पेशल टीचर या यूट्यूब चॅनलवरती आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपणा सगळ्यांना विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास जरूर लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत व्हिडिओ शेअर करा. तसेच नोटिफिकेशन आयकॉनलाही नक्की बटन प्रेस करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ आपणापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आज रसिको मी आपल्यासाठी एक अत्यंत साज शृंगाराने नटलेली एक प्रेमस्पर्शी प्रणयस्पर्शी एक प्रेम कविता घेऊन आलोय. ही कविता मला एका ठिकाणी वाचायला मिळाली. ह्या कवितेचे कवी अर्थात मला माहीत नाहीत, अज्ञात कवींची कविता आहे, पण भावना इतक्या उत्कटतेने मांडल्यात की ज्या माझ्या मनाला स्फुरल्या आणि मला विश्वास आहे, आशा आहे, नव्हे खात्री आहे की आपल्या सगळ्यांना ही कविता निश्चितपणे आवडेल. तेव्हा कवितेला सुरुवात करतो. गंधित होणारं कुणी असलं तर उमलणंही छान वाटतं. गंधित होणारं कुणी असेल तर उमलणंही छान वाटतं. विश्वास जपणारं कुणी असेल तर विसंबून राहायलाही छान वाटतं. विश्वास जपणारं कुणी असेल तर विसंबून राहायलाही छान वाटतं. मनधरणी करणारं कुणी असेल तर रुसायलाही छान वाटतं. बरोबर की नाही? आपल्याला जर मनधरणी करणारं कोणी असेल तर आपल्याला रुसवे फुगवे करायला प्रत्येकाला आवडतात, जे प्रेमात होतातच. म्हणून कवीला म्हणायचं आहे, मनधरणी करणारं कोणी असेल तर रुसायलाही छान वाटतं आणि समजून उमजून घेणारं कोणी असेल तर साथ घ्यायलाही छान वाटतं. अहो, कौतुकाने पाहणारं कोणी असेल तर साज शृंगार करायलाही छान वाटतं. बायकांच्या बाबतीत हे नक्की लागू पडतं. म्हणून म्हणायचंय, कौतुकाने पाहणारं कोणी असेल तर साज शृंगार करायलाही छान वाटतं आणि लटक्या रागाने आपल्यावर रागावणारं जर कोणी असेल तर हातून चुका करायलाही छान वाटतं. जर आपल्यावरती रागावणारं कोणी असेल तर आपल्या हातून चुका झाल्यावर सुद्धा छानच वाटतं. पाठीवर थाप देणारं कोणी असेल तर जीवाचे रान करायलाही छान वाटतं. आपल्या पाठीवर प्रेमाची थाप देणारं कोणी असेल तर जीवाचं रान करायलाही छान वाटतं आणि ओघळणारे अश्रू पुसणारं कोणी असेल तर मोकळेपणाने रडायलाही छान वाटतं. वेळ न पाहता वाट पाहणारं कोणी असेल तर वेळी अवेळी गाठभेट घ्यायलाही छान वाटतं. वेळ न पाहता वाट पाहणारं कोणी असेल तर वेळी अवेळी गाठभेट घ्यायलाही छान वाटतं आणि हृदयात घर करून राहणारं जर कोणी असेल तर कष्टाचं जीवन जगायलाही छान वाटतं. हृदयात घर करून राहणारं कोणी असेल तर कष्टाचं जीवन जगायलाही छान वाटतं. आपुलकीनं समजून घेणारं जर कोणी असेल तर मन मोकळं करायलाही छान वाटतं. खरंच आहे, अगदी खऱ्या अर्थाने कवीने म्हटलंय, आपुलकीने समजून घेणारं कोणी असेल तर मन मोकळं करायलाही छान वाटतं. शेवटपर्यंत निभावणारं कोणी असेल तर सोबती व्हायलाही छान वाटतं. प्रेमाची साथ अत्यंत महत्वाची असते. म्हणून कवी म्हणतात की शेवटापर्यंत साथ निभावणारं कोणी असेल तर सोबती व्हायलाही छान वाटतं. जीवापाड जपणारं कोणी असेल तर जीव ओवाळून टाकायलाही छान वाटतं. आपल्या प्रत्येकाला असं वाटत असतं की माझी कोणी ना कोणीतरी जीवापाड जपणूक केली पाहिजे. म्हणून जीवापाड जपणारं कोणी असेल तर जीव ओवाळून टाकायलाही छान वाटतं आणि जीवाला जीव देणारं कोणी असेल तर त्याच्यासाठी मरणही छानच वाटतं. जीवाला जीव देणारं कोणी असेल तर त्याच्यासाठी मरणही छान वाटतं. मनापासून कुणी जर आपल्याला दाद देणारं असेल तर मैफिलीत रंग भरायलाही छान वाटतं. अहो, मनापासून कुणी दाद देणारं जर कुणी असेल तर रंग भरायला मैफिलीत आपल्याला छान वाटतं आणि लेखनाला प्रतिसाद देणारं जर कुणी असेल, लेखनाला जर कोणी प्रतिसाद देणारं असेल तर अहोरात्र लिहायलाही छान वाटतं आणि आपल्यासारखे दर्दी रसिक जर ऐकायला असतील तर माझ्यासारख्या रसिक पामराला आपल्यासमोर अशा प्रणयस्पर्शी कविता मांडायलाही छान वाटतात. खूप खूप धन्यवाद.